लातूर अंबाजोगाई महामार्गावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येतंय। काल झालेला जो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा हल्ला जो आहे, छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती। कृषी मंत्री सभागृहामध्ये रम्मीचा डाव खेळत होते। या सर्व गोष्टीचा निषेध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लातूर अंबाजोगाई महामार्गावरती चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे। महामार्गावर वाहनांच्या देखील रांगा लागल्यात। कार्यकर्ते जे आहेत ते महामार्गावर या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने कृषी मंत्री यांचा निषेध करतायत, सूरज चव्हाण यांचा देखील निषेध करतायत। एकूणच पाहिलं तर लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको होतो आहे। सध्या लातूरच्या रेणापूर फाटा या ठिकाणी लातूर अंबाजोगाई महामार्गावरती हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी ठिय्या मांडलाय। महिला देखील या ठिय्यामध्ये सहभागी झाल्यात। एकूणच पाहिलं तर तीव्र निषेध करण्यात येतोय। काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। मला सांगा, रस्ता रोको करताय, काय मागणी आहेत, कशासाठी करताय? आमच्या मागण्या अशा की हा महाराष्ट्र सरकार जे आहे या शेतकऱ्याच्या विरोधात काहीच करत नाही, त्यांची कर्जमाफी करत नाही। यांचं सरकार चाललंय कुठं? अरे विधानसभेच्या पवित्र अशा ठिकाणी तुम्ही जर आमदार लोक भाडण करत असाल तर महाराष्ट्र तुम्ही कसं चालवायचा? काय चाललंय फडणवीस साहेब तुमच्या या राज्यामध्ये? आज त्या काल परवा आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरला आले होते। एक शेतकऱ्याचा मुलगा घाडगे हा चांगल्या पद्धतीने निवेदन घेऊन असता, त्यातल्या त्यांचे युवकाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आज त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतात। तुमच्या शासनाचं काय चाललंय? त्या शासनाच्या निषेधात आज त्यांना तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। ज्या विधान भवनामध्ये पडळकर आणि ते आपले जितेंद्र आव्हाड यांच्या जी हाणामारी झाली त्याचा तपास करून योग्य त्या आमदारावर कारवाई झाली करायला पाहिजे, अशा मागणीसाठी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार तालुक्याच्या वतीने आज रास्ता रोको करत आहे। येणाऱ्या काळामध्ये इथपर्यंत जर नाही थांबलो आम्ही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं रेणापूर तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात येईल। एकूणच पाहिलं तर या महामार्गावरती प्रचंड मोठ्या वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय। संदीप भोसले, साम न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।